मुक्तीचे काय सांगू सुख, आपणा पारखे नाही तेथे, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. एकनाथ महाराज साधू थोर म्हणते, कारण साधूच्या शिवाय आपल्याला हे कळणार नाही. म्हणून आजच्या अभंगामध्ये साधुबोध झाला. आज परत अभंग ज्ञानेश्वर महाराज सांगायला लागले की साधूच्या संगतीचं महत्व शेवटी सांगितलं. आणि आज परत पुन्हा साधूचा बोध कसा असतो, तर साधूचा ज्याला बोध झाला तर तो नुरून या ठेला, हैच मुराला अनुभव, कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी, मोक्षरेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त, ज्ञानदेवा गोडे संगते सज्जनी, हरिदिशे जनी वणी आत्मतत्वी, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ज्याला साधूचा बोध झाला तो नुरोनिया ठेला. नुरोनिया म्हणजे न उरोनिया शब्दाचा अर्थ काय, नुरोनिया. नुरोनिया म्हणजे उरला नाही तो, तर तद्रूप झाला. तसं कापुराची वाती पुढे उदाहरण दिलं, उजळल्या ज्योती, आईच समाप्ती झाली जैसी. कापूर जसा अग्नीहून वेगळा राहतच नाही, अशा प्रकारचा साधूच्या संगतीत जो जीव गेला तर तो तद्रूप होत असतो, म्हणजे देव स्वरूप होत असतो. साधू काय करीत असते, तर जीवाचं कल्याण करीत असते. म्हणून जीवाला जर कल्याण करून घ्यायचं असलं तर परमार्थामध्ये सगळ्यात महत्वाचं असन तर साधूची संगती. म्हणून हे एक सोयीनं अभंग दिले की पुढचा पण या ठिकाणी एक अभंग पर्वताप्रमाणे आणि त्याच्या पुढचा अभंग संतांची संगती सांगणारा, संतांच्या संगतीचं काय महत्व असतं या ठिकाणी अभंग अशा प्रकारचा आलेला आहे. आणि आता सुद्धा साधू संत एकार्थी शब्द आहेत. साधू म्हणजे साधून देणारा, ज्यानं आपलं साधून घेतलं आणि दुसऱ्याला सुद्धा सन्मार्ग दाखवतो. स्वतः सन्मार्गावर आहे आणि दुसऱ्याला सुद्धा सन्मार्ग दाखवतो, तो साधू असतो. आणि त्या साधूचा काय बोध आहे, बोध म्हणजे त्याचं ज्ञान. त्या साधून आपला काय सांगितलं आणि साधून जो काही बोध सांगितला त्या बोधानं जीवाचं कल्याण होत असतं. म्हणून साधू बोध. आता साधूचा काय बोध असतो, म्हणजे साधूचा निश्चय काय असतो आणि कोणत्या निश्चयानं आपल्याला सुद्धा त्या भवसागरातून, भवसागर म्हणजे जन्म मरणाचा सागर, जन्म मरणातून आपल्याला पार पडायचे. कारण सर्वांना दुःख आहे. दुःख कोणतं आहे, तर जन्म आणि मरणाचं. म्हणून सगळ्यात मोठं दुःख असं तर जन्म आणि मृत्यू. आणि हे जन्म मृत्यूचं दुःख अनेक काळापासून चालू आहे. आणि म्हणून जन्म झाला, आता परत मृत्यू येणार आहे, मृत्यू झाला परत पुन्हा जन्म येणार आहे. अशा प्रकारचं जन्म आणि मृत्यूची परंपरा जीवाच्या पाठीमाग लागली. आणि त्याला मनुष्यदेह भेटला, संतांची संगती भेटली की त्याला या जन्म आणि मृत्यूतून पार पाडता येतं. म्हणून जन्म आणि मृत्यूतून पार पडणं याच नाव या ठिकाणी ज्ञानाची, यालाच बोध म्हणायचं आणि याला सत्संगती म्हणायचं. आणि याच नाव परमार्थ आहे. कारण परमार्थ करून काय करायचं, तर या जीवनातून, या संसारातून, या दुःखातून आपल्याला पार जायचं, म्हणजे पलकड जायचं. दुःख आपल्याला वाटतं की दैनंदिन दुःख हे दुःख आहे, म्हणून सर्व जीव दैनंदिन दुःख निवृत्तीसाठी प्रयत्न करायला लागले. रोजचे येणारे दुःख हे आपले गेले पाहिजे. काहीतरी संपत्ती नाही, मग पैसा गोळा करा. मुलं बाळ नाही, मग ते मुलं बाळ हो द्या, त्यांना वाढवा, मोठं करा, शिकवा, शहाणे करा. पुन्हा काहीतरी या ठिकाणी घर बांधा, व्यवसाय करा, काहीतरी नोकरी करा. अशा प्रकारचे काहीतरी सोयरे धारे आपतेष्ट जमवा. आणि हे सर्व काही संसार आपण जमीत असतो तर ह्यो सुखाचा. परंतु जीवाला अंतकाळाच्या टायमाला कोणीच कामे येत नाही. म्हणून साधू संताला सांगावं लागलं, अंतकाळी कोणी नाही बा सांगाती, साधूच्या संगती हरी जोडे. कारण अंतकाळाच्या टायमाला जीवाच्या कोणीच काही कामी येत नाही.
म्हणून आपल्याला ध्यानात घ्यायचं की अंतकाळ खूप वाईट असतो. अंतकाळ म्हणजे शेवटचा काळ. शरीर सोडताना जीवाला काय दुःख होत, शरीरामध्ये आता काय दुःख आहे, शरीर उत्पत्तीच्या वेळेस काय दुःख आहे, म्हणून त्याच्या दुःखाचं वर्णन जर केलं, एकूण संसारात दुःखाला सोडून काहीच नाही. म्हणून रामदास स्वामी सांगते की जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मनात तुझी शोधून पाये, मनात वाचिले पूर्व संचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. म्हणून जीवाला उपदेश करायला लागले की या ठिकाणी सांगा की जगामध्ये सर्व सुख कोणाला आहे, जे काही सुख आहे तर ते दुःख मिश्रित आहे. कारण दुःख जास्त आहे. संसारातलं सुख मिळायसाठी बरंच काही गोळा करावं लागत. संसारात सुख पाहिजे म्हणल्यावर अगोदर तो पैसा लागतो. म्हणून सगळे उठरे चिंदान पेहोत धांदा, पैसा गोळा करायच्या नादी लागले. सगळ्याला पैसा 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 सगळे काय. आणि एकदा त्याला पैसा गोळायचा नाद लागला की पैसा इतका गोळा करतो की त्याला किती गोळा करावं हे पण त्याला भान राहत नाही. आणि म्हणून त्या पैशाच्या नादामध्ये खात बी नाही, झोपत बी नाही, सुख भोगीत नाही. आणि त्याला वाटतं की पैसा म्हणजे सुख आहे. पैशामध्ये कागद असते का सुख असतं, सोनं म्हणजे माती असते का सुख असतं. सोन्यामध्ये सुख पाहा लागला. तुकाराम महाराज सांगते की सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. कारण ते सांगते की सोने रुपये आम्हाला खड्यासारखे वाटते. आणि आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी माहित आहे की सोन्याला कळत का. आणि म्हणून ज्याला कळतच नाही ते सुख देईन का दुःख देईन. पण मूर्खपणानं आपण त्याच्या मागं लागलो. आता पैशाला कळत का, धनाला कळत का, जड वस्तूला कळत का. कारण ह्या जड वस्तू आहेत. जेवढी माती जड आहे तेवढं सोनं जड आहे. म्हणून मातीला कळत नाही तितकं सोन्याला कळत नाही. म्हणून मनुष्य देहातल्या जीवानं सोन्याला महत्व दिलं, गध्यानं सोन्याला महत्व दिलं नाही. आमचे महाराज सांगत असते, म्हशी पुढं जर आपण गवत नेऊन ठेवलं, चारा नेऊन ठेवला आणि सोनं नेऊन ठेवलं तर ती भुकेली म्हैस अगोदर काय खाय, कशाकडे पाहिजे, त्या सोन्यावर भरभर हागन आणि गवताचा भारा खाय. म्हणून तिला काय आवडलं तर तिला ते गवत आवडलं. आणि मनुष्य देहातल्या जीवाला काय आवडलं, एखाद्या बाईला जर सोनं ठेवलं आणि ती उपाशी 8 दिवसाची आणि तिला पंचपक्वान्न ठेवले, भूक लागलेली आहे, अगोदर काय घेईन, कल्पना मावशी काय घेईन ते अगोदर, सोनं घेईन का जेवण घेईन. म्हणून हा मूर्खपणा इतर देहातल्या जीवात तितका नाही तितका मनुष्य देहातल्या जीवामध्ये आहे. ऐका नाही बरोबर, तुम्ही बोलल्याशिवाय मला कळणार नाही बरं का, बरोबर चाललं का नाही. आणि म्हणून इतर देहातल्या जीवामध्ये मूर्खपणा नाही. आणि जेवढा मूर्खपणा मनुष्य देहातल्या जीवामध्ये आहे, कारण तो कल्पनेमध्ये जास्त रमलाय. आणि इतर देहातले जीव कल्पनेत नाही रमले तर तितके बिघडे नाही. कारण त्यांना त्या ठिकाणी मोठेपणा पाहिजे असं वाटत नाही. त्यांना माझं जास्त नाही, त्यांना मीवर जास्त आधार आहे, माझ्यावर नाही. आणि मनुष्य देहातल्या जीवाला मी तर आहेच पण माझं जास्त आहे. जास्त काय वाढीलं, हे माझं, ते माझं, ते माझं, ते माझं. इतर देहातल्या जीवाला स्वतः बद्दलच वाटतं नुसतं, पण मनुष्य देहातल्या जीवाला माझं 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 असं करायला लागला. इतर देहातले जीव जसं आलं तसं खातेत, पण मनुष्य देहातला जीव तळून भाजून अशा प्रकारचं खातो, असं खातो की त्याच्या खाण्याने त्याला रोग होतो. इतर देहातले जीव असे खाते की त्याच्या खाण्यानंच त्याला आरोग्य राहत. म्हणून गध्यासारखी ताकद माणसाला नाही येणार. कारण ते कसं खात, जसं आलं तसं खात, हराळ खात आणि ह्यो भजे खातो. म्हणून दवाखान्यात ऍडमिट होतो, त्याचं पोट दुखत, त्याचं डोकं दुखत, कारण ह्यो काही बी खातो.
म्हणून तुकाराम महाराज सांगते की भोगे रोगा जोडून या दिले अनेका. म्हणून या ठिकाणी आपण तरी आता देवाकडे आलो, संताकडे आलो, तर साधू संतांचा आता मनावरच घ्यावं लागेल, कारण त्याचं ऐकावं लागेल. कारण आपण जर त्यांच्या बोलण्याचा आदर नाही करायचा संतांच्या, तर मग इतर ते आदले जीव करतील का? त्याला तर कळतच नाही. किंवा जे लोक परमार्थ करीतच नाही, मग त्यांना तर संतांचं बोलण्याचं महत्वच नाही, ते तर साधू संताला मानितच नाही. एवढे तेवढे आपण त्यांच्या शब्दाला मानतो, त्यांच्या शब्दाला प्रमाण मानतो, त्यांना मानितो. मग आपण तरी त्यांचं नीट नाटक ध्यानात घेऊन त्याप्रमाणे चाललो, आदर केला, तर काहीतरी आपल्याला त्यांची किंमत आहे असं म्हणावं लागल. आणि जर का आपण त्यांचं नुसतं ऐकलं परंतु आपल्याच मनाचं करीत राहिलो, त्याने सांगितलं भोगे रोगा जोडून या दिले अनेका, आणि आपले काही चवणे सुटणार. कारण जिबीला जे काही आवडायला लागलं तेच आपण द्यायला लागलो. कारण भोग हा झाला एक विषय, कारण जिबीला रस पाहिजे हा झाला जिबीचा विषय, नाकाला गंध पाहिजे हा झाला नाकाचा विषय, कानाला शब्द पाहिजे ऐकायला चांगले चांगले हा कानाचा विषय, डोळ्याला रूप पाहिजे चांगलं पाहाला, आणि त्वचेला स्पर्श पाहिजे. हे 5 विषय, आणि या 5 विषयातच सुख पाहा लागला जीव. 5 विषयाला सोडून दुसरीकडे सुख नाही असं त्याला वाटतं, म्हणून या 5 विषयाच्या माग आहे. आणि म्हणून या ठिकाणी विषय गोडी बोलले जीव. आता याची कोण करीला किंवा उपजे नारायणी भाव पाहुणे ठाव नरदेह. म्हणून सुखात रमले, म्हणून ज्या सुखात रमले ते सुख भौतिक आहे. भौतिक शब्दाचा अर्थ भूताचे. किती भूताचे? 5 भूताचे. विषय किती भूताचे? 5 भूताचे. 5 भूत कोणते कोणते असलं माहित तर सांगा कोण? ऐका माहित? आवाज यायला ना? हो यायला. मग सांगा पंचभूत कोणते कोणते? आकाश, अग्नी, वा वा दाजी बोला. पाणी, बोला वायू, दाजी. पृथ्वी. वा, वा. राईट. म्हणजे हे काय आहेत? 5 भूत आहेत. वायू. हा म्हणजे हा 5 भूताचा काय आहे? गोंधळ आहे. आणि या 5 भूताला सोडून 6वी वस्तू नाही बरं का इथं. आणि म्हणून आपण नादी लागलो, तर ह्या विषयाच्या नादी लागलो म्हणजे पंचभूताच्या पलकट निघालोच नाही, पंचभूतामध्ये गुंतलो. कारण शरीर तरी पंचभूताचा आहे, विषय तरी पंचभूताचे आहे, आणि लोक भोग शरीर आणि लोक तरी पंचभूताचे. हे सगळं पंचभूताचे आहे, आणि या पंचभूताला कळत नाही, जड आहे. आणि ज्या वस्तूला कळत नाही त्याच्या नादी लागला, ज्याला कळत त्यो शहाणा आहे का? म्हणजे खरा लागला खोट्याच्या नाद. हा खरा नाही का शहाणा नाही? कोण? आपणच धरा. कोणला कशाला म्हणायचं? नादी लागणारा. हा आपण खरे नाही का शहाणे नाही? शहाणे नाही. शहाणे नाही. हा शहाणे नाही. शहाणे नाही. शहाणे नाहीत. आता खरं व्हायचं का शहाणं व्हायचं? शहाणं व्हायचं. शहाणं. मग साधू संत कसे आहेत? शहाणे आहेत. साधू संत शहाणे आहेत म्हणून सुखी आहेत. आपल्याला सुख पाहिजे ना, मग अगोदर शहाण व्हावं लागल, आणि शहाण व्हावं लागल तर अगोदर संताकडे यावं लागल. कारण संत शहाणे आहेत. संत शहाणे आहेत म्हणून सुखी आहेत. आपण शहाणे नाहीत. मग कसे येत? आपण सांगायचे नाही कसे येत, पण शहाणे नाहीत एवढंच सांगायचं आपल्याला. आपण कसे आहेत? शहाणे नाहीत. आता कस काय शहाणे नाही? आपल्याला पाहिजे सुख, आणि व्हायला लागलं दुःख. आपले प्रयत्न आहेत सुखाचे, आणि पदरात पडायला लागलं दुःख. म्हणून आपण कसे नाहीत? शहाणे नाही. कबूल करावं लागतं आपल्याला, डोळे झाकून कबूल करायचं. आपण काय नाहीत? शहाणे नाहीत. म्हणून कबूल केलं पाहिजे आपण देवा पुढं, संता पुढं. मी कसा आहे देवा? मूर्ख आहे. मी कसा आहे? अज्ञानी म्हणजे मूर्खच आहे. आणि म्हणून देवाला शरण गेलं पाहिजे, संताला शरण केलं पाहिजे. मी कसा आहे? शहाणा नाही.
आणि म्हणून देवाचं नाव घ्यायचं असतं, कारण देवाचं नाव घेतल्यावर शहाणपणा येत असतो. देव कसा आहे? शहाणा आहे. चतुरातो शिरोमणी, गुण लावण्याची खाणे, मुकुट सकळ म्हणे धन्य तुझी विठोबा. देव कसा आहे? शहाणा आहे. म्हणून आपण सुद्धा शहाणे व्हायला पाहिजे. आणि शहाणं व्हायचं असल्यावर देवाच्या नादी लागावं लागल. कोणाच्या नादी लागावं लागल? देवाच्या नादी लागणं याचा अर्थ देवाचं भजन करणं, देवाचं नामस्मरण करणं. देवाच्या नादी लागणं याचा अर्थ काय आहे? देवाचं नामस्मरण नेहमीच करणं. कधी कधी करणं का? नित्य नेम नामे तो प्राणी दुर्लभ. आणि जो नेहमीच देवाचं नाव घेतो का, पुढं सांगितलं लक्ष्मी वल्लभ तया जवळी. कोणाजवळी? तया जवळी. मग दादा कोणाजवळ? लक्ष्मी वल्लभ. जो नेहमी नाव घेतो त्याजवळ. हा, जो देवाचं नामस्मरण करतो त्याजवळी. म्हणून नेहमीच देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, कारण नेहमीच सुख पाहिजे ना आपल्याला. आता आपल्याला कधी मध्ये सुख पाहिजे का नेहमीच पाहिजे सुख? नेहमी पाहिजे. नेहमीच सुख पाहिजे आपल्याला. नेहमीच देवाचं नाव घ्यावं लागल. आणि म्हणून देव शहाणा आहे, म्हणून सुखी आहे. साधू संत शहाणे आहेत, कारण ते शहाण्या देवाच्या नादी आहेत. आणि आपण खरे पण शहाणे नाहीत, कारण आपल्याला संसाराचा नाद आहे, खोट्याचा नाद आहे. आता शरीर खरं आहे का खोट आहे? खोट आहे. कसं आहे शरीर? खोट आहे. आपण त्या शरीराच्या नादीत त्याला सजित बसलो, त्यालाच पाहा लागलो आरशामध्ये 3-3 बाऱ्या, त्याच्यात नादी त्यालाच नीट करीत बसलो. कोणला? जे बिघडत त्याला. आता देह बिघडतो का नाही? आता म्हातारपणी पाहिल्यासारखा आहे का तरुणपणासारखा? नाही. आता पांढरे केस झाले का नाही? आवडायला लागले का? नाही आवडत. नाही. आता चेहऱ्यावर झुळड्या पडल्या का नाही? पडल्या. शरीर कस झालं आता? आवडन का? तरुणपणी आवडत, म्हातारपणी ज्याचं त्यालाच आवडत नाही. आणि म्हणून अशा प्रकारचं देह अशी वस्तू आहे आणि खोटी वस्तू आहे, बदलणारी आहे. आणि खरे आपण असताना आपण देहाच्या नादी आहेत. मग देहाला वापरू नये का जास्त नादी लागू नये? नादी लागून. आपली देवपूजा कमी आणि देहपूजा जास्त जास्त आहे. देहाचीच पूजा करणं चालली जास्त. त्याच अंजन मंजन रंजन करणं चाललं, त्याच्यात रमायला लागलो. ज्ञानेश्वर महाराज सांगते, ज्ञानदेवा रमली समाधान हरीचे चिंतन सर्व काळ. हा, कोणाचे चिंतन? सर्व काळ हरीचे चिंतन. म्हणून देवाचं नेहमीच चिंतन केलं पाहिजे आणि बाकीच्या वस्तूला गौण समजलं पाहिजे, म्हणजे मुख्य नाहीत त्या. आणि त्याला जर का आपण मुख्य समजिलं तर आपल्या हातातून देव सुटून जाईल. आणि देव सुटला म्हणजे सुख सुटलं. कारण सुख आणि देव दोन नाहीत, हे लक्षात घ्यायचं आपल्याला. देव आणि सुख शब्द दोन आहे, अर्थ एकच. सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर. एक सांगितलं का दोन सांगितलं? सर्व सुखाचा आगर. पुढे सांगितलं बाप रखमा देवीवर. कारण देव सुखरूप आहे. माझा देव कसा आहे? सुखरूप आहे. सुखरूप आयचा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो. देव सुखरूप आहे. पुन्हा देव माझा आहे, माझ्या पांडुरंगा सारिका तो. म्हणून देव माझा वाटला पाहिजे. देवाविषयी प्रेम पाहिजे. कारण माझं म्हणलं की प्रेम. माझा बांगला आहे, मला प्रिय, माझी गाडी मला आवडते का नाही? कोणाची गाडी? माझी गाडी. माझ्या गाडीला मी जपतो का नाही? माझी गाडी म्हणजे माझ्या कामात येते म्हणून मला आवडती. माझं घर माझ्या कामात येतं, मला 4 पैसे भेटते म्हणून मला आवडतं. म्हणून जे माझं असतं ते मला आवडत असत.
म्हणून तशाच प्रकारचे या ठिकाणी देव कोणाचा आहे आता? माझा आहे. म्हणजे माझा आहे शब्दाचा अर्थ माझ्या उपयोगी आहे. म्हणून देवापासून काय फायदा आहे आपल्याला, काय उपयोग आहे? तर देव सुखरूप मानल्यावर मी सुद्धा सुखरूप आहे. कारण मी कोणाचा आहे? देवाचा आहे. मग देवाचा मी मानल्यावर सुख मला मिळणारच ना. जसं बापाची इस्टेट मुलाला मिळणारच. इस्टेट कोणाची? बापाची. मग तशा प्रकारचा देव जर माझा आहे मानल्यावर देवाजवळचं सगळं कोणाचं आहे? माझं आहे. आणि म्हणून या ठिकाणी देवासंग संबंध आहेत आपले, परंतु आपण लक्षात घेत नाही. देव आपला आहे. देव सांगायला लागलाय मी कोणाचा आहे? जीवाचा आहे. जीव कोणाचे? माझे आहेत. आता फक्त आपण कबूल करायला पाहिजे की आपण देवाचे. पहा एवढा मोठा देव आणि तो येड्याला म्हणायला लागला हे माझे आहेत म्हणून. आणि येडा येड्याच्या नादी. वेडा आहे नादी कोणाचे? शहाण्याच्या नाही, वेड्याच. आणि ते देव शहाण आहे आणि तो वेड्याच्या नादी. आपण वेडे तर आहेतच ना. कारण आपण नादी खोट्याचे आहेत, वेड्याचे आहेत. वेडे कोण आहेत? जीव येडे आहेत सगळे. आणि जग कसं आहे? खोटं आहे. जग म्हणजे ज्याला कळत नाही ते. आता आपण घेतले पंचभूत म्हणजे जग, आणि त्या पंचभूताला कळत नाही. म्हणून पंचभूतापासून जे जे झालं त्याला कळत नाही, आणि ज्याला कळत नाही त्याला जड म्हणायचं. काय म्हणायचं? जड. आणि त्या जडाला कळत नाही. आपल्याला कळत का नाही? आपल्याला मावशी कळत का नाही? आपल्याला कळायला लागला आपल्याला. म्हणजे आपल्याला कळत. आणि जगाला, आणि जग म्हणलं की काय काय आलं? पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा हरी विना सारा व्यर्थ ब्रह्म ध्यानातच घ्यावं लागणे. हरिपाठ जर नाही कळत तर मग काय कळणार आहे पुढे आपल्याला? हरिपाठ करून घ्यावाच लागल. कारण हरिपाठ खूप महत्वाचा आहे. ज्ञानेश्वर महाराजाने हरिपाठामध्ये सगळं ज्ञान आणलेलं आहे. हरिपाठ करून घ्यायला पाहिजे. हरिपाठातला शब्द ना शब्द ध्यानात यायलाच पाहिजे. हरिपाठ रोज घ्यायलाच पाहिजे. कारण हरिपाठामध्ये सगळं ज्ञान त्यानं सांगितलंय. काय काय सांगितलं? चहुवेदी जाण शाही शास्त्री कारण 18 पुराण हरिशी गाती. सगळं वेदाचं सार हरिपाठात सांगितलं. 18 पुराण हरिशी गाती चहुवेदी जाण शाही शास्त्री कारण. अशा प्रकारचे या ठिकाणी सोपा मंत्र, ज्ञानदेवी मंत्र, हरिनामाचे शस्त्र, असं बरंच काय हरिपाठात सांगितलं. पण हरिपाठ कळायला पाहिजे. आणि स्वतः भगवान महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपानं भगवान महाविष्णू हरिपाठ सांगायसाठी आपल्याला आले. कारण संसारामध्ये आता लय लोक गुंतणारे, कलियुग आहे, लय पाप होणारे. इथं लोकांना वेळ राहणार नाही, त्यांचं आयुष्य कमी होणार आहे, त्यांना रोग भरपूर होणार आहेत, आणि खूप बेचैन लोक होणार आहेत. खूप त्या ठिकाणी यंत्रयुग निघणार आहे. म्हणून लोक यंत्राप्रमाणेच पळणार आहेत असं त्यांना कळालं होतं. आणि म्हणून त्यांना या कलियुगातल्या अशा प्रकारचं त्या जीवाची काय गती आहे म्हणून देवाला काळजी लागली. म्हणून संताच्या रूपानं देव आले. म्हणून संताच्या रूपानं आले आणि आपल्याला बोध केला. म्हणून आपण भाग्यवान आहोत की आपल्याला संत भेटले. संत भेटले आणि त्या संताचा बोध म्हणजे हरिपाठ. म्हणून तो हरिपाठ या ठिकाणी आपण हलक्यात नाही घ्यायचा. इथं सांगितलंय साधू बोध झाला तो न उरोनिया ठेला. ज्याला साधूचा बोध झाला तर पुन्हा त्या ठिकाणी तो जीवदशेवर येत नाही. म्हणजे पुन्हा तो दुःखामध्ये जात नाही, दुःख त्याला प्राप्त होत नाही. असं साधूच्या बोधात शक्ती असते आणि असं त्या बोधाला महत्व आहे. म्हणून साधूचा बोध व्हायलाच पाहिजे. ज्याला साधूचा बोध झाला
तर तो पुन्हा जन्माला येत नाही, पुन्हा त्याला गर्भवास होत नाही, पुन्हा त्याला दुःख होत नाही आणि तो सुखरूप होत असतो. असं साधूच्या बोधामध्ये महत्व आहे. म्हणून सर्वांना सुख पाहिजे, म्हणून सर्वांना साधूचा बोध ऐकण्याची गरज. म्हणून साधू बोध झाला. साधू काय बोध करते, तर साधू बोध सांगायला लागले आपल्याला, की साधू सांगायला लागले या ठिकाणी जे काही देव नावाची वस्तू आहे तर ती सुखरूप आहे. म्हणून जीवानं त्या देवाचं भजन केलं पाहिजे आणि देवाला सोडून सगळं बाकीचं जे असतं ते जग असतं त्याच्या नादी जीवानं लागू नाही. त्या जगाच्या नादी लागला म्हणजे जग नष्ट व्हावं लागलं आणि जग नष्ट व्हावं लागलं म्हणजे जीवाला दुःख होणार आहे. कारण जीव नादी कशाचा आहे, ज्याच्या नादी ते खोटे. म्हणून खोट्याच्या नादी लागू नाही, कारण जीव खरा आहे. म्हणजे आपण कोण आहोत, जीव आहोत आणि म्हणून आपण खरे तर देव सुद्धा खरा आहे. म्हणून तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. जीवाला सांगितलं तू देवाला सोडू नको, देवाला सोडू नको. म्हणजे तुला जर कल्याण करून घ्यायचं असलं तर देवाचं भजन करी जा. म्हणजे अखंड हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अखंड देवाचं भजन करी जाय. देवामध्ये रममान होय, संसारामध्ये राय, परंतु भजन देवाचं. आठवण कारण आपण आलो त्याच्याकरता, नरदेहाला आलो, संसार करायसाठी आलो नाही, देवाचं भजन करायसाठी आलो. म्हणून या ठिकाणी आलो तर देवाचं भजन करून आपल्याला मोकळ व्हायचंय. आणि देवाचं भजन जर केलं तर सगळ्यात मोठं काम केलं. म्हणून तुकाराम महाराज सांगते हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. कारण हेच एक काम करायचं आम्हाला, काम नाही, काम नाही झालो पायी रिकामा. बाकीचे काम मी जे लावून घेतले तर ते काम मला काही सुख देत नाहीत, दुःखाशिवाय बाकी काहीच देत नाही. कारण सगळा संसार जीवाला ताप देतो बरं का. काय येतो? ताप. कारण दुःख बांधवली आहे हा संसार. साधू संतांना याचा हिशोब केला आणि आपण जरी हिशोब केला तरी अनुभवाला हेच येणार की संसार दुःखाला सोडून नाही. संसारात एकूण दुःख आहे. सुरुवात दुःखाची आहे, शेवट दुःखाचा आहे, मध्ये बी दुःख आहे. म्हणून संसारात सुख आहे असा अनुभव कोणाला नाही. परंतु तरी सुद्धा दुःखाला सुख म्हणायची जी काही सवय लागली तर हाच या ठिकाणी जीवाचा मूर्खपणा आहे. म्हणून या ठिकाणी जीवाला जर सुख असतं तर शरीर सोडताना त्याला शेवटी जे भेटत ती त्याची कमाई असते. मग शरीर सोडताना आनंदानं शरीर सोडतो का आकड्यातच सोडतो? कसा सोडतो दादा बोला? शरीर सोडताना त्याला जावं वाटत का जावं लागत? जावं लागतं. जावा लागत. म्हणजे मराव वाटत नाही, पण मेल्याशिवाय भाग नाही. म्हणून आताच जोपर्यंत देह आहे तोपर्यंत काय माझं आहे आणि काय माझं नाही हे त्यानं कळून घ्यायला पाहिजे. आपलं काय आहे, आपण कोणाचे आहे, खरं काय आहे, खोटं काय आहे हे जर आपण कळून घेतलं तर मग आपण हितावर जागे. नाही कळून घेतलं तर आपण हितावर जागे नाहीत. कारण आपण ज्याला ज्याला माझं म्हणायला लागलो ते माझं ठरत नाही. पहा तुम्ही हिशोबानं आपण सगळ्यात जवळचं आपल्याला कोण आहे? शरीर आहे का नाही? पैसा जवळचा आहे, बायको जवळची आहे, नवरा जवळचा आहे, घर जवळचं आहे, सोयरे धायरे जवळचे आहेत का देह जवळचा आहे? सगळ्यात देह जवळ आहे सगळ्यापेक्षा. पण देह सुद्धा बदलतो, आपल्याला सोडून जातो, पहिल्यासारखा राहत नाही. आणि जसा पहिल्यानं आवडत होता तसा कौरकबी आवडत नाही. पुढं पुढं देह वाटतं आता मरून जावा म्या, असं वाटतं काही काही लोकांना. म्हणून या ठिकाणी देह सुद्धा एक दिवस आपल्याला वाटतं की यानं राहू नाही. म्हणून देह सुद्धा आपला नाही, आपल्या मनासारखा राहत नाही.
सगळ्यात जवळचा देह आहे. आता देह जर आपला राहत नाही तर बाकीचं काय आपलं राहणार आहे? कशावर आपली सत्ता आहे? खरू सत्ता कोणावर आहे? या ठिकाणी आपलं काय आहे? म्हणून जोपर्यंत आपण देवाला जवळ करीत नाही तोपर्यंत काहीच आपलं नाही. म्हणून देवाला जवळ केलं पाहिजे, म्हणजे देवाचं स्मरण नेहमीच केलं पाहिजे, देवाचं भजन नेहमीच केलं पाहिजे. कारण दुःखातून पार पडण्याचा मार्ग याच्यापेक्षा सोपा कोणताच नाही. कारण कोणता पदार्थ जरी घेतला तरी दुःखाशिवाय दुसरं काही देत नाही. काय द्यायला लागला? सगळे दुःखच द्यायला लागले. कारण प्रत्येक पदार्थाला मरण लागले, प्रत्येक पदार्थ नष्ट व्हायला लागला. यद द्रष्टम तद नष्टम, जे दिसणार आहे ते मरणार आहे. भूमायो यत सुखम, कारण भूमा म्हणजे जे व्यापक असत ते सुखरूप असत, जे अल्प असत तर ते दुःख देणार असत. म्हणून या ठिकाणी आपण व्यापक व्हायचं, मोठं व्हायचं. आपण पाहतो की नदी समुद्राला गेली म्हणजे आटत नसते, तसा जीव जर देवाकडे गेला म्हणजे मरायचं काम राहत नसतं, दुःखही व्हायचं काम राहत नसतं. त्यानं समर्पण केलं पाहिजे मनामध्ये, देवामध्ये. देह समर्पित देवा, भार काहीच न घ्यावा, होईला वघा तुका म्हणे आनंद. आनंद होईल पण समर्पण भाव पाहिजे. समर्पण म्हणजे सगळं काही अर्पण. कोणला? देवाला. हाय कोणाचं? देवाचं. नुसतं म्हणायचं काम आहे, त्याच घ्यायचं आणि त्यालाच व्हायचं. आपलं काय याच्यामध्ये? निर्माण केलं त्यानं, ठेवलंय त्यानं, द्यायचं आपण त्यालाच. त्याची त्याला अर्पण करणार आपण. आपलं काय द्यायला लागलो? आणि अहंकार मात्र घ्यायला लागलो. फुलं आणले झाडाचे, तोडले आणि मी देवाला हार केला. तुपले फुलं आहेत का? आणि तुला कधी फुलं आलते? आणि म्हणून याचे फुलं आहेत का? याचा बेल आहे का? याचे फळ आहेत का? झाडाचे फळ आहेत, झाडाचे फुलं आहेत, झाडाचे. आणि हे म्हणतो माझे फुलं आहेत, माझे फळ आहेत, मी देवाला दिले. तू नुसता अहंकार घेतला, मी अन्नदान दिलं. आता अन्न कोणाचे? वनस्पतीचे. त्या अन्नाचं पोषण कोणी केलं? उष्णामेच औषधीन सर्वा सोमो भूत्वा रसात्मका. मी चंद्राच्या रूपानं वनस्पतीचं पोषण करतो, सूर्याच्या रूपानं उष्णता देतो, चंद्राच्या रूपानं शीतलता देतो, पाण्याच्या रूपानं वनस्पतीचं पोषण करतो. अशा प्रकारचं पंचभूतामुळे ह्या वनस्पतीत पोषण व्हायला लागलं आणि मी हे समद कार्य करायला लागलो. या वनस्पतीला, झाडाला आधार पृथ्वीनं दिला. म्हणून हे सगळं देवानं, देवाच्या कृपेनं व्हायला लागलं. आणि अहंकार जीवानं घेतला, मी करायला लागलो म्हणून. आणि अहंकारामुळंच पाप लागायला लागलं, अहंकारामुळंच याला दोष लागला. म्हणून या ठिकाणी जीवा नुसता अभिमान सोडाव, काहीच करू नये, काहीच करायचं नाही. जे व्हायला लागलं का ते पाच, नुसता अभिमान सोडायचा. पण हा अभिमान धरायला लागला वरचीवर येऊ, सोडीना तर खरी. पहिलं संसार करीत होता तितका अभिमान नव्हता, आणि आता महाराज झाला तर जास्त अभिमान वाढला. काय झालं? मी महाराज आहे, मला लय येत, मी असा आहे, मी तसा आहे. आता मी माझं सांगायला बरं का, मी असं केलं, मी तसं केलं, मला हे येतं, मला ते येतं, मला एवढे कार्यक्रम, मला तेवढे कार्यक्रम आहे. अशा प्रकारचं पहिला एक अहंकार सोडायसाठी इकडं परमार्थात आलो, आणि दुसरा अहंकार पुन्हा वाढला. जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत अज्ञान आहे, जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत दुःख आहे, जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत आपण देवापासून भिन्न आहे, वेगळे. आपल्याला देवाकडे जाण्यासाठी तो आडवा यायला लागला अहंकार. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेल्यावर, कारण अहंकार गेला पाहिजे. नवल अहंकाराच्या गोठी, विशेष न लगे अज्ञान अपाठी. सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. अहंकाराचे एक नवल आहे म्हणले ज्ञानेश्वर महाराज. अज्ञानी माणसाला तितका नाही, पण ज्ञानी माणसाला जास्त आहे. म्हणून खूप वाट अवघडे सांभाळून चालायची असते.
कसा आहे रस्ता अवघड आहे, सांभाळून चालायचा असतो. म्हणून खूप सावधान, परमार्थ करणाऱ्या माणसानं खूप सावधानतेनं चाललं पाहिजे. कारण इथं मान्यता खूप असते, मानणारे खूप असते. आणि म्हणून या ठिकाणी अगोदर इथं ज्यानं मान सोडला तो सुखी होत असतो. ज्याला सुखी व्हायचं त्यानं अभिमान सोडावा, त्यानं मान सोडा. हरिपाठा शिकविला आपल्याला, नको नको मान, नको अभिमान, सोडी मी तूपण तोची सुखी. म्हणून संतांचं बोलणं विचारी असत, विचार करायसारखं असतं, विचार करायला लावणार असत. आणि विचारी लोकांचं बोलणं जर आपण मनात घेतलं तर आपण सुद्धा या दुःखातून पार पडू शकतो. म्हणून साधू संतांना आपल्याला बोध केला. काय बोध केला? तर आपण त्या देवाहून कसे आहोत, भिन्न नाहीत. कारण देवाचं आणि आपलं स्वरूप एक आहे. कारण देव खरा आहे ना, तर जीव सुद्धा खरा आहे. फक्त एवढंच आहे की देव शहाणा आहे आणि जीव कसा आहे, वेळा आहे. कारण तो खोट्याला खरं मानायला लागलाय. आता त्यानं त्या खऱ्या देवाचं भजन केलं तर तो शहाणा व्हायला वेळ लागणार नाही. त्यानं संतांची संगती धराव. कारण संत हे देवाच्या नादी असते, खोट्याच्या नादी नसते. आणि बाकीचे जीव खोट्याच्या नादी असते. म्हणून देवाच्या नादी लागाव, संतांच्या संगतीत राहा. त्यानं जीवाचं कल्याण होत असत. आणि संत जीवाला सांगत असते की तू देवाचं भजन कर. तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा. तुकाराम महाराज सांगते तू देवाला सोडू नको. कारण देवाला सोड की अधोगती, हरिविना जन्म नरकची पै जाना. यमाचा पाहुणा प्राणी होय. हरी वाचून जर आपण राहिलो तर कुठं जातो? नरकात जाणार. आणि नरकात जाणार म्हणजे महान दुःखात जाणार. गर्भात जाणार म्हणजे महान दुःखात जाणार. यमयातना होणार. यमाचा पाहुणा प्राणी होय म्हणजे महान दुःखात जाणार. स्वतःला जर आपण दुःखी करायला लागलो तर आपल्यासारखे मूर्ख आपणच आहोत. कारण मनुष्य देहाला येऊन काय कमाई केली? देवामध्ये मिसळायचा योग आहे, देवाला प्राप्त करून घेण्याचा योग आहे. तो तर योग या ठिकाणी आपण फायदा घेतला नाही संपादन करून, परंतु दुःखाला घेऊनच, 184ला घेऊनच या ठिकाणी आपण परत पुन्हा त्या ठिकाणी गेलो. जिथं जायचं नाही त्या दुःखात, त्या ठिकाणी आपण 184 योनी घेऊन गेलो. परत पुन्हा एक एक योनी फेरा, पुन्हा फिरायचा. अशा प्रकारचे या ठिकाणी आपण नरदेहाला आलो. फिरत 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 इथं आल्यावर जर आपण का नाही देवा संग ओळख करून घेतली तर परत पुन्हा आपण त्याच मार्गाला जाणार. म्हणून साधू बोध झाला. ज्याला साधूचा बोध झाला तर तो 184तून चुकला. 184 फेरा त्याचा राहिला नाही. आणि जो या ठिकाणी संतांच्या संगतीत नाही आला, देवाकडे नाही आला, तर तो 184 गेल्याशिवाय राहणार नाही. कारण हरिपाठात जे सांगितलं तर ते तंतोतंत सांगितलं. हरिविना जन्म नरकची पैदा. हरी वाचून जर आपण जीवन जगलो, हरीला आपण जर नाही लक्षात घेतलं, आपण हरीचं नामस्मरण नाही केलं तर आपण नरकाला जाणार. आपण तिकीट फाडले कुठलं? नरकाचं. हे शरीर सुटलं की नरकाला जाणार. म्हणजे 184ला पुन्हा आपण जाणार. म्हणून साधूचा बोध ज्याला झाला की साधूच्या संगतीत राहून साधूचा बोध ज्यानं लक्षात घेतला, साधूचं ज्ञान ज्यानं लक्षात घेतलं, तो न उरोनिया ठेला. तो उरला नाही तर देवरूप झाला, देवात सामावला. जशी गंगा नदी ही सागराला जाऊन मिळाली म्हणून सागर रूप झाली, तसा जीव काय झाला? देव स्वरूप झाला, साधुबोध झाला. तो न उरोनिया ठेला. पुढं सांगितलं ठाईचं मुराला अनुभव. म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारचा तो तद्रूप झाला. पुन्हा काही माग त्याच ठाईच मोराला अनुभव.
पुढं सांगितलं कापुराच्या वाती उजळल्या ज्योती. मग कसा झाला एक रूप? जसं कापुराचीच वात, वाद बी कापूरच, ज्योत बी कापूरच, पंथी बी कापूरच, आणि म्हणून सगळं काही ते तेल सुद्धा कापूरच. इकडं जर आपण घेतलं तर एक पंथी वेगळी असते, वात वेगळी असते, तेल वेगळं असतं, ज्योत वेगळी असते. पण कापराचा दृष्टांत घेतला त्यानं की ज्योत बी तीच आहे, पंथी बी तीच आहे, वात पण तीच आहे, तेल सुद्धा तेच आहे. पण उरत नाही माग काही. इकडं पंथी उरण, तेल उरण, कधी कधी वात उरण, कधी कधी काहीतरी राहीन, काहीतरी जाईन. इकडं तसं नाही. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, सगळं संदस संपत, धाईच समाप्ती झाली जैसी. याचा अर्थ आहे वासना राहत नाही, कोणत्याही प्रकारचं काही माग राहत नाही, कोणती इच्छा शिल्लक राहत नाही. जो देवाच्या नादी लागन त्याला सांसारिक इच्छा, प्रापंचिक इच्छा कोणतीच राहत नसते. कारण जो देवाचं ध्यान करीत त्याला संसाराविषयी मोह राहत नसतो, आणि संसाराचा मोह जीवाला दुःख देतो आणि पुन्हा जन्माला आणतो वासना ठेवून. पुन्हा डुक्कर कुत्र होऊन पुन्हा यावं लागतं. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची झाले अंगे हरिरूप. म्हणून अशा प्रकारचा, परंतु ज्यानं आपलं मन, आपले विचार देवामध्ये मिसळले, देवामध्ये मिसळून एकरूप केले, देवाचा ध्यास लागला, ज्याची आवड म्हणजे देवच झाला, ज्याला केवळ देवाशिवाय काही दुसरं आवडतच नाही, विषय तो त्यांचा झाला नारायण. न आवडे जन धन माता पिता, आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे. नेहमीच देवाचं भजन करून, नेहमीच त्या ठिकाणी देवाचं भजन केल्यामुळं नेहमीच आनंद व्हावा लागला. आणि ज्याच्यात जास्त आनंद होईल तिकडं मन वळीत जास्त बरं. म्हणून जीव लावून भजन केलं पाहिजे, मन लावून देवाचं भजन केलं पाहिजे, लक्ष लावून देवाचे गुणगान वर्णन केले पाहिजे, लक्ष लावून संतांचे विचार ऐकले पाहिजे, आणि त्याचा परिणाम काय होतो ते बघितलं पाहिजे. त्याचा परिणाम आपल्याला सुख भेटतं, आपल्या कल्पना निघून जात्यात, आपलं दुःख निघून जातं. हा प्रत्यक्ष परिणाम आपल्याला पाहायला भेटतो. आणि पुढं पुढं त्या ठिकाणी आपलं मन सुद्धा जिकडं जास्त सुख होईल तिकडं आपलं मन वळीत असत. कारण आपल्याला माहितीये व्यवहारामध्ये जिकडं जास्त फायदा असं ते आपण करीत असतो. तसं आपल्याला जिकडं जास्त सुख व्हायला लागलं तिकडं आपलं मन वळील, आणि म्हणून या ठिकाणी भक्ती सहज होईल पुढं पुढं. मग अगोदर भक्ती बळच मळच करावं लागती, बळच मळच ऐकावं लागतं. आता आपले माणसं सोडा समजा, परंतु आता हे ऐकायला लागले ध्यान देऊन सर्व, आता सगळेच ऐकायला लागले असं आपण गृहीत धरू. आता कोण काय करलं हे काय मला काही दिसत नाही, सगळे दोघं तिघं दिसते. आता बाकी आपण समजून घेऊ की सगळेच ऐकायला लागले असं गृहीत धरू. पण समजा ज्यानं लक्ष देऊन ऐकलं त्यांना ज्ञानेश्वर महाराज काय सांगायला लागले याचा अर्थ ध्यानात येईल. आणि तेव जर अर्थ कळायला लागला आणि तेव जर आपण अर्थ लक्ष लावून ध्यानात घेतला तर त्यांच्या बोलण्यानं आपल्या कल्पना निश्चित निघणार, आपलं अज्ञान निश्चित निघणार, निघून जाणार. आणि ते अज्ञान निघून गेलं की आपल्याला सुख निश्चित होणार. कारण ते अज्ञानामुळं सुख होईना आपल्याला. अज्ञान निघून गेलं की सुख होणार, आणि सुख झालं की पुन्हा पुन्हा आपण हेच करणार की ज्यानं जास्त सुख होईल तिकडच आपलं मन वळीत असत, तेच मन करायला लावित असत. म्हणून आपलं मन या ठिकाणी पुन्हा पुन्हा परमार्थच करायला लावीत. सुरुवातीला बळच बळच बसावं लागतं, त्याला वाटतं 1 तास झाला असं ना, आता किती बाकी आहेत कोण होता. पण अशा प्रकारचं या ठिकाणी नवीन नवीन वाटत, पण त्या मनाला बळच बळच इकडं आणायचं, इकडं लावायचं. संतांच्या विचाराकडं ज्ञानेश्वर महाराज काय सांगा लागले, तुकाराम महाराज काय सांगा लागले, आपण त्यांचे विचार
दृढ करायचं. कारण त्यांचे विचार आपण जर दृढ केले तर आपल्या फायदा काय होतो तर ते आपण बघायचं की आपला निश्चित फायदा होतो. आपलं दुःख जात असतं, आपलं सुख भेटत असतं. हा फायदा आहे. आता नगदी आनंद आहे. म्हणून तुकाराम महाराज त्यांच्या जीवनातला अनुभव सांगते. आनंद इठोबा झाला माझे मनी, देखिले लोचनी विटे सहित पाहुले. मी देवाला पाहिलं आणि मला आनंद झाला. अशा प्रकारच्या घटना का घडल्या तर त्यांनी देवाला पाहताना एवढं जीव लावून प्रेमानं त्या ठिकाणी भजन केलं, देवाचं रूप पाहिलं, देवाचं गुणगान गायलं आणि त्याच्यामुळं त्यांचं अज्ञान आपोआप गेलं. आणि अज्ञान गेलं की त्यांना सुख झालं, त्यांना अनुभूती आली. आता देवाशिवाय सुख दुसरीकडे मला होतच नाही. म्हणून पुन्हा पुन्हा आपोआपच मन देवाकडे वळू लागलं. कोणाकडे येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी येत नाही. आता मनच तिकडे न्याय लागला. पण एक दिवस असं होईल की मनच परमार्थाकडे वळील. अगोदर सुरुवातीला मनाला बळत बळत न्यावं लागत, पण एकदा का त्या मनाला काही गोष्टी पटल्या तर ते मन आता मनच तिकडे नेईल. मग अशा प्रकारचं या ठिकाणी साधुबोध झाला नवरोने आठेला, ठाईच मोराला अनुभव कसा. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. कापुराची वात असती, वात तीच, ज्योत तीच, पण ती तीच, आणि मग समाप्त झाली. तेल पण तेच, आणि सगळं संगच संपत, काही माग उरलं नाही. अशा प्रकारचं जो मुक्तवत असतो त्याची वासना शिल्लक राहत नसती, आणि वासना शिल्लक नाही म्हणून दुःख माग राहत नाही. जन्म पुन्हा जन्म नाही रे अनेकन, तुका म्हणे माझी बा. पुन्हा जन्माला नाही जावे यावे, मरावे लागत अहो अखंडित जैसे तैसे. पुन्हा जन्माला यायचं काम नाही, पुन्हा मरायचं काम नाही. आणि जन्मा मरणासारखं दुःख मोठं नाही. कारण आपण पाहिलं येता जाता येणे पण ते सांगाती नाही रे कोणी. येताना जाताना सोबती नसतं कोणी. इथं बरेच गोळा केले, करता करता झाले, जाताना पुन्हा सगळे संगच येणार. बरोबर आहे की नाही दादा? संगच येणार का एकट्याला फुकून देणार? हा असं अनुभवाचं सांगितलं सांगताना. हा बोध आहे, साधूचा आहे. त्यानुसार आहे साधूत त्यानं बोध केला हरिपाठामध्ये. आपण ते लक्षात घ्यायचा. त्याने सांगितलं कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. मोक्ष रेखे आला. आता मोक्षाच्या रेषेत आला. भाग्य विनटला साधूचा अंकिला हरिभक्त. मोक्षाच्या रेषेमध्ये आला, कारण मोक्षाच्या वाटेवर आला. जो साधूच्या संगतीमध्ये आहे, जो संतांच्या संगतीमध्ये आहे, तो मोक्षाच्या वाटेवर आला. म्हणजे मोक्षाच्या वाटेला लागला. आता पोहोचणार हे चालला, पण चलायसाठी संतांची संगती लागती. म्हणून जो संतांच्या संगतीत आला तो मोक्षाच्या मार्गाला लागला. म्हणजे कृतार्थ होणारे, सुखी होणारे, देवरूप होणारे. कुठं आला? मोक्ष रेखे आला. म्हणून भाग्यवान आहे. भाग्य विनटला, त्यासारखा भाग्यवान नाही कोणी. भाग्यवंत मनोजया अवघी देवावरी माया. तो भाग्यवंत आहे. कोण? ज्याला देव आवडतो ते भाग्यवान आहे. म्हणून मोक्ष रेखे आला, भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त. म्हणून तो हरिभक्त साधूचा अंकिला आहे. म्हणून साधूच्या संगतीमध्ये आहे, साधूचं भजन करणारा आहे. शेवटी सांगायला लागले ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. संतांच्या संगतीचं महत्व सांगणारा, सतसंगतीचा महत्व सांगणारा अभंग आहे. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी. सज्जनाच्या संगतीमध्ये हरी दिसतो. कुठं कुठं दिसतो हरी? हरी दिशे जनी वनी. जनात दिसतो, म्हणजे लोकांमध्ये हरी दिसतो. जिथं कोणी नाही तिथं पण हरी दिसतो. जिथं सगळे आहे तिथं पण हरी दिसतो. हरी दिशे जनी
जनी म्हणजे लोकात, वनी म्हणजे वनामध्ये. हरी दिशे जनी वने आत्मतत्वी म्हणजे माझ्या स्वरूपामध्ये सुद्धा काय हरीच आहे. कारण माझ्या सुद्धा स्वरूपात माझं सुद्धा स्वरूप हरीहून वेगळं नाही. म्हणजे माझ्यात बी हरी, आत बी हरी आणि बाहेर बी आत हरी, बाहेर हरी. हरीने घरी कोंडिले, आतमध्ये हरी, बाहेर बी कोण आहे. हरी दिशे जनी वने आत्मतत्वी. आत्मतत्वी म्हणजे माझ्यामध्ये सुद्धा. आत्मा शब्दाचा अर्थ, आत्मा शब्द संस्कृत आहे आणि ह्या आत्मा शब्दाचा अर्थ मराठीमध्ये मी होतो. मी आत्मा शब्द काय संस्कृत आहे आणि मराठी शब्द काय मी आहे. माझ्यात सुद्धा हरी आहे. हरी दिशे जनी वनी आत्मतत्वी. आणि म्हणून तुम्ही सुद्धा काय म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. आणि हे मला कळालं कशानं, मुखानं हरी हरी म्हणल्यानं. तुम्ही सुद्धा काय म्हणा आता, हरी हरी म्हणा. कारण हरीचं नाव घेणं म्हणजे हरीच्या नादी लाग. आपण हरीच्या नादी लागा. कारण जे हरीच्या नादी लागले ते हरी झाले आणि जे जगाच्या नादी लागले ते वायाला गेले. जगात राहावा पण नादी कोणाच्या लागाव. आपण बघितलं पहिले अभंगामध्ये, असोनी संसारी. पुढं काय सांगितलं, जिव्हे वेगू करी संसारामध्ये राहाय, परंतु संसाराच्या नादी लागू नको. देवाच्या नादी लागल्याशिवाय राहू नको. संसारी असावे, असोनी नसावे, भजन करावे कधी मधी. असं म्हणले का, वेळोवेळा. हा, भजन करावे वेळोवेळा नेहमी. हा, काय करा म्हणले, देवाचं भजन वेळोवेळा. वेळोवेळा करा. म्हणजे नेहमीच काय करा, देवाचं भजन करा. किती करा, किती बी करा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना. कारण देवाचं भजन केल्यालं, देवाचं नाव घेतल्यालं किती पुण्य होत असतं. त्या पुण्याचं मोजमाप करता येत नाही, इतकं पुण्य झालं. सहज व्हावं लागलं. याच्याकरता काही संसार सोडायची गरज नाही, दैनंदिन काम सोडायची सुद्धा गरज नाही. फक्त महत्व हरीला द्या. संसार खरा मानू नका, खोटा म्हणून संसार करा. जसं खेळ खेळताना खोटा म्हणून खेळ खेळतो आपण. खेळ खेळतो, खेळताना हारतो बी आणि जिंकतो सुद्धा, पण खेळ म्हणून खेळतो. तसा संसार सुद्धा खेळ म्हणून खेळा. हरणं जिंकणं हे खोटं असत. खेळ खेळेपरी डावीनं सापडे, तो एक खेळ्या शहाणा रे. खेळा माझी हनुम्या शहाणा, न पडे काम व्यसनी रे. कामाची नाही ते क्रोधाची कैसा, ते कैसे भांडण रे. राम गड्याची आवडी मोठी, म्हणून लंका पेने रे. हनुमान शहाणा होता, देवाच्या नादी लागला हो, रामाच्या नादी लागला. सगळं काही समर्पण रामासाठी केलं, शहाणा होता. म्हणून शरण शरण हनुमंता. तुकाराम महाराज हनुमंताला शरण गेले. हनुमंतानं मला भक्ती शिकाव, हनुमंतानं मला सांगाव रामाची भक्ती कशी कराव. म्हणून या ठिकाणी ज्यानं भक्ती केली, जे देवाच्या नादी लागले, त्याच्याकडे पाहून भजन केलं पाहिजे. हनुमंताकडे पाहून रामाचं भजन करावं. की काय त्या हनुमंतानं भक्ती केली, काय समर्पण आहे, काय भाव आहे, किती प्रेम आहे. सर्व काही रामासाठी वापरलं. शक्ती म्हण नका, युक्ती म्हण नका. इथं या ठिकाणी आपण वेळ द्यायला तयार नाही, संपत्ती द्यायला तयार नाही. त्यानं सर्वस्व रामासाठी समर्पण. हे समर्पित देवा काय असं भाव. कारण दिलेलं कोणी आहे, मग त्याच जर त्याच्यासाठी वापरत नाही तर आपलं काय देणार आहे. त्याच घेऊन अहंकार आहे. आम्ही पान वाहिलं देवाला, फुल वाहिलं, अन्नदान दिलं, आपलं काय वाहिलं नाही. देवाचं नामस्मरण करून आपण सुखी होऊ शकतो. आणि म्हणून पुण्याची गणना हेच एक करा, हेच करा बापांनो. आणि ही शिकवण आपल्याला संतांना दिलेली आहे, हेच आपण करायला पाहिजे. आणि ज्यानं परमार्थ केला तर ते धन्य आहेत. म्हणून धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबासी झालो. जो परमार्थ करेन तो सुखीवत असतो.
आणि त्याला शरीर सोडताना वाटत असतं खरोखर मी भाग्यवान आहे बरं. मी जन्माला येऊन शरीर व्हायला नाही घातलं, मी जन्माला आलो, आयुष्य कामात आलं म्हणून खरोखर मी भाग्यवान आहे असं त्या ठिकाणी धन्य हम असं त्याला वाटत असतं. म्हणून परमार्थ करावा आणि सुखी व्हावा. आपला अभंगाचा अर्थ या ठिकाणी आपण थोडक्यामध्ये बघितला. अभंगाचा अर्थ आपला काही सर्व काही सांगता येणार नाही, कारण सखोल अशा प्रकारचे अभंग असते. या ठिकाणी आपला वेळ झाला, आपण थांबू.